प्रमोद शहरामध्ये एक प्रायव्हेट नोकरी करत असायचा. तो एक खूप कष्टाळू माणूस होता. तो एक शेतकऱ्याचा मुलगा होता. आज सकाळी तो त्याच्या कामावरती जाण्यासाठी निघालाच होता की तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली आणि त्याने पाहिलं की त्याचा गावातला मित्र बल्ली त्याचा नंबर होता. प्रमोदने फोन रिसीव्ह केला. हॅलो बल्ली, कसा आहेस? आणि आज इतक्या वेळानंतर माझी आठवण कशी आली? तुझ्यासाठी एक वाईट समाचार आहेस प्रमोद. वाईट समाचार? मा आणि बाबा ठीक तर आहेत ना? काल तुझ्या बाबांचा देहांत झाला आणि तुझ्या आईचा रडून रडून वाईट हाल आहे. सगळे गावले तुझीच वाट बघत आहे. तू पहिली ट्रेन पकडून आपल्या गावी निघून ये. प्रमोदने त्याच्या गावाकडे जाणारी ट्रेन पकडली आणि काहीच वेळानंतर तो त्याच्या गावी पोहोचला. प्रमोदने रडत रडत त्याच्या वडिलांचा अंतिम संस्कार केला. रात्रीच्या वेळी प्रमोद त्याची आई सुखमिनीकडे पोहोचला. आई, मी तर बाबांना चांगल्या हालतीत सोडून गेलो होतो. अचानक बाबांना काय झालं? तुझे वडील काही दिवसापूर्वी खूप चांगले होते प्रमोद, पण काही दिवसांपासून ते खूप चिंतित राहत असायचे. पण का आई? कारण ठाकूर वीरेंद्र प्रतापची माणसं त्यांच्याकडून वसुली करत असायचे आणि तुझ्या वडिलांकडे एवढे पैसे नसायचे की ते त्यांना देतील. मला समजत नाही आहे आई की हे ठाकूर वीरेंद्र प्रतापचे माणसं बाबांकडून कुठली रकमची वसुली करत होते. आपण तर त्यांचं कर्ज खूप वर्ष आधी चुकून टाकलं होतं. बाळा, काही वर्षांपूर्वी जेव्हा तो खूप लहान होता, तुझ्या वडिलांनी ठाकूर वीरेंद्रकडून काही पैसे घेतले होते आणि त्या पैशांचं व्याज ते आजपर्यंत चुकवू नाही शकले. मागच्या 6 महिन्यांपासून त्यांनी व्याजाची रक्कम नाही चुकवली. त्यामुळे त्यांच्यावरती खूप जास्त कर्ज झालं होतं. बिचारे याच काळजीमध्ये निघून गेले. हा सरासर अन्याय आहे आई. मी चुप नाही राहणार. माझ्या बाबांनी लहानपणात ठाकूरपासून छोटा कर्ज काय घेतला, त्यांनी व्याजच्या व्यतिरिक्त आपली सगळा आनंद आपल्याकडून घेऊन घेतला. पण आपण करू पण काय शकतो प्रमोद? ठाकूर वीरेंद्र प्रताप खूप मोठा माणूस आहे. त्याचं शहरात चांगल्या नेत्यांसोबत उठणं बसणं आहे. नको विसरू की तो इथला जमीनदार आहे. तेवढ्यात ठाकूर वीरेंद्र प्रतापाचे 2 गुंडे जग्गू आणि बिल्लू प्रमोदच्या घरामध्ये घुसले. ही काय वागणूक आहे? अशीच आहे प्रमोद, हा आमचा अधिकार आहे. जग्गू भाऊ बरोबर बोलत आहे. काय तुला इतकं पण नाही माहीत की आम्ही दोघं ठाकूर वीरेंद्र प्रताप सिंगचे माणसं आहोत आणि आम्हाला पूर्ण अधिकार आहे की आम्हाला जेव्हा हवं तेव्हा, आम्ही दिवस असो की रात्र, कोणाच्या पण घरी घुसू शकतो. दुनिया खूप बदलली आहे जग्गू आणि बिल्लू. आम्ही दोघं तुझं हे भाषण ऐकायला नाही आलो आहे. तुला आत्ताच ठाकूर वीरेंद्र प्रताप सिंगनी आपल्या हवेलीवर बोलवलं आहे. मी तुला ठाकूरच्या हवेलीवर एकटं नाही जाऊ देईल प्रमोद. मी पण येणार तुझ्यासोबत. तू तर असं बोलतो आहे जसं की ठाकूर साहेब प्रमोदला जीवानं मारून टाकतील. बल्ली आणि प्रमोद जग्गू आणि वीर सोबत ठाकूरच्या हवेलीमध्ये पोहोचले. ठाकूर खूप वेळापासून प्रमोदची वाट पाहत होता. प्रमोदला बघून ठाकूर हसत हसत म्हणाला, तुला बघून मला खूप आनंद झाला प्रमोद. तू बहुतेक माझ्या गावाचा पहिला व्यक्ती आहे जो शिकून शहरातून गावात आला आहेस. तुम्ही एकदम बरोबर बोललात ठाकूर साहेब. विसरू नका, लहानपणी मी ज्या शाळेत शिकत होतो ती शाळा तुम्हीच बंद करून टाकली होती. पण तुझ्या बाबांना तुला शिकवायचा जुनून सवार होता. जर आज ते जिवंत असते तर तुला बघून खूप आनंदी असते. पण आता जे व्हायचं ते कोण टाळू शकतं प्रमोद? तुम्ही मला इथे का बोलवलंय ठाकूर साहेब? तुला तर माहीत आहे प्रमोद की तुझ्या बाबांनी वर्षांआधी माझ्याकडून 10 रुपये व्याजात घेतले होते. त्याचा व्याज आता पण सुरू आहे. ना तर तुझे बाबा व्याज चुकवू शकले आणि नाही मूल. तुझे बाबा तर आता ह्या जगात नाही राहिले. पण पोराचं कर्तव्य असतं की आपल्या बापाचा कर्ज चुकवाव. आता त्या कर्जाला तू चुकवशील. ठाकूर वीरेंद्र प्रतापचं बोलणं ऐकून प्रमोद एकदम रागाने म्हणाला, मला हे समजत नाही ठाकूर साहेब की 10,000च्या बदल्यात तुम्ही माझ्या कुटुंबाकडून किती व्याज वसूलणार. जितकं मला माहीत आहे की माझे बाबा प्रत्येक महिन्यात तुम्हाला व्याजाची रक्कम द्यायचे. मला आता तुमचे खाते बघायचे आहे. मला पण बघायचं आहे की अखेर असा कुठला व्याज आहे जो चुकला जात नाही आहे. जरा आवाज खाली ठेवून बोल प्रबोध. हे तुझं शहर नाही पण माझं गाव आहे आणि तो माझ्या हवेलीच्या आत उभे आहे.
ज्याची भिंत फक्त आणि फक्त माझा मोठा आवाज ऐकतात, तुझ्यासारख्या गरीब माणसाची नाही. नको विसरू की मी ह्या गावाचा जमीनदार आहे. जर तू तुझ्या बापाचा कर्ज नाही चुकवला तर मी तुझं शेत आणि तुझं घर दोघं पण तुझ्याकडून हिरावून घेईल. कुठल्या जमान्यातली गोष्ट करत आहात ठाकूर साहेब? जमीनदारीचे जमाने चालले गेले. आजचा युग नवीन युग आहे. आता ह्या देशातल्या गरीब नागरिकांचे न्याय आणि अन्यायाचे फैसले तुमच्यासारखे क्रूर जमीनदार नाही करत, अदालत करते. मी आपल्या बाबांचा मुकदमा कोर्टात घेऊन जाईल आणि तुझी एक एक करतूत सांगणार की कशा प्रकारे तू 10,000 रुपये देऊन माझ्या वडिलांना कसं सुखात जगू नाही दिलं. तर तू तुझ्या बापाचा कर्ज नाही चुकवणार. कुठल्याच किमतीवर नाही ठाकूर साहेब. तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. आपल्या दोघांची मुलाखत आता कोर्टात होईल. एवढं बोलून प्रमोद बल्लीसोबत तिथून रागाने निघून गेला आणि त्यांच्या गेल्यानंतर बिल्लू ठाकूरला म्हणाला, हे तुमच्या येणाऱ्या वेळेसाठी चांगले संकेत नाही आहे ठाकूर साहेब. मला तर वाटतं की हा पोरगा मुसीबत बनून आला आहे. तू बिलकुल बरोबर बोलतोयस बल्लू. हा तर बिलकुल शिक्षित व्यक्तींसारखं गोष्टी करतोय. जर ही शिक्षित बिमारी आपल्या गावात पसरली तर मी तर रस्त्यावर येऊन जाईल. तर मग या माणसाचं काहीतरी लवकर करा ठाकूर साहेब, नाहीतर यांनी आपल्यासारख्या अजून व्यक्तींना शिक्षित करणं सुरू करून टाकलं तर तुमची जमीनदारी जी तुमच्या पुरखांपासून चालत गेली आहे, ज्याला अंग्रेज आणि भारत सरकार पण संपवू नाही शकली, हा मामुलीचा व्यक्ती संपवून टाकेल. इतकं सोपं नाही आहे बल्लू. या माणसाला इतकं पण नाही माहीत की ठाकूर वीरेंद्र प्रताप कच्चा लिंबू नाही आहे. जर हा आपल्या बापाची रक्कम नाही चुकवणार तर याच्या घरचे कागद आता पण माझ्या तिजोरीत पडले आहे. मी याला बेघर करून टाकणार. दुसऱ्या दिवशी प्रमोद त्याच्या शेतामध्ये निघून गेला आणि तिथे त्याची प्रेमिका आरती पोहोचली. प्रमोद आरतीसोबत लहानपणापासून प्रेम करत होता. मला तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी अजून किती वेळ थांबावं लागणार आहे प्रमोद? आरती, ह्या वेळेस मी माझ्या वडिलांशी तुझ्याबद्दल बोलणारच होतो, पण बाबा ह्या जगात नाही राहिले. पण काही दिवसांनंतर मी आईला तुझ्या आणि माझ्याबद्दल सांगून देईल आणि तुझ्याशी लग्न करून घेईल. लग्न केल्यानंतर पण तू शहरामध्ये एकटाच जाशील का, की मला आणि आईला पण सोबत घेऊन जाशील? नाही आरती, मी निश्चय केला आहे. आता मी गावातच राहणार. माझा गाव वर्षांपासून त्या ठाकूरचा चाकर बनला आहे आणि मी ठाकूरच्या गुलामीपासून आपल्या गाववाल्यांना आजाद करविल. हे एवढं सोपं नाहीये प्रमोद. इतकं कठीण पण नाही आहे आरती. मला चांगल्याने माहीत आहे की माझ्या गावात शिक्षेची कमी आहे. ज्या दिवशी माझ्या गावातला प्रत्येक नागरिक शिक्षाला प्राथमिकता देऊ लागेल त्या दिवशी ठाकूरचे दुकान बंद होऊन जाईल. प्रमोद त्या दिवसानंतर त्याच्या गावामध्ये त्याच्या शेतामध्ये जाऊ लागला. तो दिवसभर मेहनत करायचा आणि संध्याकाळी प्रत्येक घरी जाऊन मुलांना आणि मोठ्यांना शिक्षणाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा. गावकऱ्यांच्या मनामधून आता ठाकूरची भीती दिवसेंदिवस कमी होत चालली होती. ठाकूर ह्याच गोष्टीला घेऊन खूप चिंतित राहू लागला. गाववाले आता ठाकूरची कोणतीही व्हॅल्यू करत नसायचे. काही दिवसानंतर गावामध्ये भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळे गावाची उपजाऊ भूमी सुकली गेली आणि तिथल्या पाण्याची व्यवस्था पण त्या ठाकूरच्या हातामध्ये असायची. भुकेजलेल्या पोटाने सगळे गावकरी प्रमोदला भलं वाईट बोलू लागले. तेवढ्यात प्रमोदचा मित्र बल्ली सगळ्या गावकऱ्यांना म्हणाला, तुम्हा सगळ्यांना लाज वाटली पाहिजे. प्रमोदनी तुम्हा सगळ्यांचा किती साथ दिला आणि आज जराशी विपत्ती काय आली तर तुम्ही सगळ्यांनी प्रमोदला खलनायक बनवून टाकलं. आमची सगळ्यात मोठी चूक होती बल्ली की आम्ही प्रमोदच्या गोष्टीत आलो. अरे प्रमोद तर शिकला सवरला आहे, त्याचं काय आहे? तो तर त्याच्या आईला घेऊन शहरात चालला जाईल. उपाशी तर आम्ही सगळे मरू ना. याच्यापेक्षा तर चांगली ठाकूरची गुलाबी होती. आता आम्ही कुठल्या तोंडाने ठाकूरकडे पाणीसाठी जावं? तुम्हा सगळ्या लोकांना प्रमोदवरती विश्वास ठेवायला पाहिजे. हे नका विसरू की प्रमोद बोलण्याच्या आधी तो ठाकूर तुमच्यावरती किती अत्याचार करत असायचा. गाववाल्यांनो, आता पण वेळ आहे. आपण सगळे ठाकूरकडे जाऊया आणि आपल्या कृतीची क्षमा मागूया. फक्त ठाकूरच आहे जे आपल्या शेतांमध्ये पाणी बहवण्या करू शकतात. आणि ते कसं? नको विसरू बल्ली की गावाच्या काही दुरीपासून एक नदी पण वाहते. ती दुसऱ्या नदींपासून जुळून आहे. ती संपत्ती ठाकूरच्या हिश्श्यामध्ये येते. ठाकूर त्या नदीच्या मदतीनं आमच्या शेतात पाणी सोडू शकतो.
आणि तो आम्हाला बीज उगवायसाठी काही धन पण देऊ शकतो. पण तो त्याच्या बदल्यात इतका भारी व्याज वसूलतो का याचा तुम्हाला जरा पण अंदाजा आहे? आता तर फक्त आम्हाला आमचं पोट भरण्याची पडली आहे. इथे कुठली फिल्म नाही सुरू आहे बल्ली, ही हकीकत आहे आणि हकीकतमध्ये असंच होतं. गावातली सगळी लोक ठाकूरच्या हवेलीमध्ये गेले आणि ठाकूर त्याच वेळेची वाट पाहत होता. ठाकूरने तिथल्या स्टॅम्प पेपरवरती सगळ्या गावकऱ्यांचा अंगठा घेतला आणि तो म्हणाला, तुम्ही सगळे निश्चिंत होऊन आपापल्या घरी जाऊ शकता. उद्या मी तुमच्या घरी येऊन पैसे देऊन जाईल आणि आज रात्रीच नदीचं पाणी गावाकडे सोडून टाकेल. हे काय ठाकूर साहेब, तुम्ही तर या गावांकडून काहीच नाही घेतलं. उद्या मी सगळ्यांना यांच्या घरातून धक्के मारून बाहेर काढून टाकेल. त्यानंतर ते सगळे आपल्या शेताची जमीन माझ्या नावावर करण्यावर मजबूर होऊन जातील. ते तर आता तुम्ही आता पण करू शकले असते. तुम्ही साध्या स्टॅम्प पेपरवर सगळ्यांचे अंगुठे तर घेऊन घेतले आहात ना. तुला आता कृषी कानूनबद्दल माहीत नाही. मी खूप विचार विमर्श करून चाळ खेळली आहे. आता मला सगळ्या गावाची जमीन हवी. दुसऱ्या दिवशी ठाकूरने सगळ्या गावकऱ्यांना त्यांच्या घरातून धक्के देऊन बाहेर काढलं आणि त्यांच्या घराला कुलूप लावलं. सगळे गावकरी त्यांच्या घरातून बाहेर पडले. प्रमोदकडून गावकऱ्यांची दशा बघवली नाही गेली. बिचारा प्रमोद त्याच्या गावकऱ्यांच्या तकलीफमध्ये डोळ्यातून पाणी काढू लागला की तेवढ्यात त्याच्या कानावरती साधूचा आवाज आला. तू का रडतोयस बाळा? माझे गाववासी खूप त्रासात आहे बाबा. मी आपल्या गावाला अशा त्रासात नाही बघू शकत. ठाकूरने त्या सगळ्यांचे घर घेऊन घेतले आणि आता तो त्या सगळ्या गाववाल्यांना घराच्या बदले त्यांचे शेत आपल्या नावावर जबरदस्ती करायला धमकवतोय. ह्या जगात तुझ्यासारखे व्यक्ती खूप कमी आहे बाळा, जे आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल इतकी काळजी ठेवतात. एवढं बोलून त्या साधूने एक मोठी झोळी प्रमोदच्या हातावरती ठेवली आणि म्हणाला, तू एक मेहनती मुलगा आहेस. मेहनत करून आपल्या बंजर जमिनीवर ह्या बियांना बवून देशील. समस्याचं समाधान तुला मिळून जाईल. पण बाबा, तेवढ्या साधू तिथून गायब झाले. प्रमोद आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागला. त्याला समजलंच नव्हतं की नक्कीच तो कोणता तरी मायावी साधू होता जो तिथं त्याची मदत करण्यासाठी आला होता. प्रमोद घरी जाऊन आरती आणि बल्लीला सगळ्या गोष्टी सांगू लागला होता. पण जमीन तर बंजर आहे प्रमोद, त्याच्यावरती तू बीज कसं लावणार? मी आपल्या मेहनतीनं बिया बंजर जमिनीवर बोईल आणि पाण्याच्या जागेवर आपला घाम वापर करेल. दुसऱ्या दिवशी प्रमोद त्याच्या बंजर जमिनीवरती साधूने दिलेल्या बीजला लावू लागला. पाण्याच्या ऐवजी प्रमोद सूर्याच्या तळपत्या किरणामध्ये त्याचा घामाचा उपयोग करू लागला. काहीच वेळामध्ये तिथे एक चमत्कार झाला. प्रमोदने ज्या ज्या ठिकाणी बीज लावले होते तिथे त्या बीजच्या ऐवजी मोठे मोठे सुंदर सुंदर घर आले होते. प्रमोद एकदम हैरत होऊन घराला पाहू लागला. अचानक बनलेल्या त्या सुंदर घरांना पाहून सगळे गावकरी पळत पळत तिथे आले. त्यांनी घराच्या आतमध्ये सुख सुविधाच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. त्या सगळ्या घरामध्ये मोठे मोठे टनल्स पण बनले होते जिथून पाणी येत होतं. बघितलं तुम्ही गाववासियांनो, ही सगळी ईश्वरची कृपा आहे. ह्या पाण्याची मदतीनं आपण आपल्या गावाच्या बंजर जमिनीला उपजाऊ बनवू शकतो. पण आम्ही बिया कुठून घेऊन येणार? तेवढ्यात प्रमोदची नजर घरामध्ये आतमध्ये असलेल्या पोटलींवरती पडली. त्या पोटलीमध्ये अशाच पद्धतीचे बीज लावलेले होते. ह्या घरांच्या आतमध्ये बिया पण ठेवलेल्या आहेत बल्ली. आता काहीच महिन्यामध्ये आपली फसल लहरू लागेल. सगळे गावकरी त्या जादुई बीज पासून बनलेल्या घरामध्ये राहू लागले होते आणि ट्यूबवेलचं पाणी वापरू लागले. सगळे गाववासी आरामामध्ये त्या जादुई बीज पासून बनलेल्या घरामध्ये राहून त्यांचं जीवन व्यतीत करू लागले. आणि ही गोष्ट ठाकूरला अजिबात नाही आवडली. मला तर हे समजत नाही की हा चमत्कार झाला कसा. तर विचार करा ठाकूर साहेब, नाहीतर काही वर्षात हे गाववाले श्रीमंत बनून आपल्या सगळ्यांना जेलात टाकतील. आज रात्री आपण जाऊन त्या सगळ्यांच्या घरात आग लावून टाकू. रात्रीच्या वेळी ठाकूर त्या घरावरती पेट्रोल छिडकू लागला. पण जसं जसं ते दोघं त्या घरावरती पेट्रोल छिडकत होते की तेवढीच ती गंध त्यांच्या कपड्यांमधून येत होती. मला काही गडबड वाटतेय ठाकूर साहेब. हे तुझ्या मनाचे खेळ आहे.
लवकर या घरांना आग लाव. जग्गूने त्या घरामध्ये आग लावली आणि बघता बघता ठाकूर आणि त्या दोघांचं शरीर जळू लागलं आणि त्यांच्या आवाजाने गावकरी बाहेर पळून आले. तुम्हा सगळ्या गाववाल्यांना जाळायला आले होते, पण या मूर्खांना नव्हतं माहिती की हे जादुई बियांचे जादुई घर आहेत, जिथे कोणी पण वाईट नियतीनं येतं तर ते उलट त्याच्यासोबत होतं. तुम्ही सगळे आपलं जीवन ह्या घरांमध्ये आरामात व्यतीत करू शकता. प्रमोद आज पण त्याच्या गावकऱ्यांसोबत त्या जादुई बीजच्या घरामध्ये राहत आहे.